जम्मूमध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती। सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही, सध्या परिस्थिती सामान्य। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात गोळीबार नाही, सध्या परिस्थिती सामान्य, खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट। पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन, जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार, पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफचं जोरदार प्रत्युत्तर। मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा, पाकिस्तानच्या हालचालींवर भारताची नजर, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांची माहिती। जम्मूच्या नगरोटामध्ये भारतीय सेना आणि संशयित दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, नगरोटा लष्करी तळामध्ये घुसखोरी, गोळी लागल्यानं एक जवान जखमी, सेनेनं एक पोस्टद्वारे माहिती दिली। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गृहसचिवांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक, प्रत्येक राज्यातील सिव्हिल डिफेन्स यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचा बैठकीत निर्णय, सीमेला लागून असलेल्या राज्यांनाही तयार राहण्याचे निर्देश। दहशतवादाच्या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड नाही, एस जयशंकर यांची एक्स पोस्टद्वारे माहिती, सैन्य कारवाई थांबण्यावर दोन्ही देश सहमत, जयशंकर यांची प्रतिक्रिया। दहशतवादाविरोधात भारत सरकारचं मोठं पाऊल, दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून प्रत्युत्तर दिलं जाईल, सरकारच्या सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांना वीरगती, कर्तव्यादरम्यान गोळी लागल्यानं मोहम्मद इम्तियाज यांचा मृत्यू। नियंत्रण रेषेवर आरएसपुरा, अखनूर आणि भिंबरमध्ये जोरदार गोळीबार, अवघ्या 3 तासात पाकिस्ताननं खरे रंग दाखवले। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडून सलग 3ऱ्या दिवशी हल्ला, पाकिस्तानचं मिसाईल हवेतच पाडत भारताचं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन पाडला, स्फोटांचा आवाज ऐकून आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट। पाकिस्तानला पाठिंबा दर्शवणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली, पहलगाम हल्ल्याचा निषेध केला, दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। पाकिस्ताननं सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता नेहमीच प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केलेत, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची एक्स पोस्टद्वारे माहिती। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबद्दल अमेरिकेकडून कळणं अपेक्षित, पवन खेरांची प्रतिक्रिया, तर गेल्या 5-7 दिवसात भारतानं काय मिळवलं यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची खेरांची मागणी। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आयोगाचे उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्याशी चर्चा, भारत पाकिस्तानातील युद्धबंदी कराराचं युरोपियन युनियनकडून स्वागत। युद्धविरामाची घोषणा हा भारतीय सैन्याचा विजय, ट्रम्प यांनी घोषणा केली पण पाकिस्ताननं सरेंडर करायला हवं होतं, इंदिरा गांधींच्या काळात पाकिस्ताननं आपल्यासमोर सरेंडर केलं होतं, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षस्थान घ्यावं आणि पुढील मार्ग ठरवण्यासाठी तात्काळ संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं, काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची मागणी। भारताला कधीही दीर्घकालीन युद्ध नको होतं, शशी थरूर यांची प्रतिक्रिया, तर हे युद्ध दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी होतं आणि त्यात भारत यशस्वी झालाय, थरूर यांचं मत। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला दिलेल्या निधीवरून ओवैसींची टीका। पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना भारताकडून कंठस्नान, भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असताना त्यांचा खात्मा केला, पाकव्याप्त काश्मीरमधल्या 2 दहशतवादी अड्ड्यांवरही हल्ले केले। भारताकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड्स बेचिराख, लष्करानं पुरेपूर समन्वय राखत लॉन्चपॅड्स उडवले, भारतीय सैन्याकडून व्हिडिओ जारी। श्रीनगरमधील दल सरोवरात पाकिस्तानच्या नापाक कारवायांचे पुरावे सापडले, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ला उधळून लावला, श्रीनगरमधील दल सरोवराजवळ पाकिस्तानी कारवायांच्या खुणा आढळल्या। भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विमानतळांची सुरक्षा वाढवली, सीआयएसएफकडून विमानतळावर अधिक सुरक्षा रक्षक तैनात। दिल्ली विमानतळाकडून सूचनापत्रक जारी, सध्या कामकाज सुरळीत सुरू, मात्र काही विमान उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता, प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी माहिती घेण्याचं आवाहन।
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर धरमशाला विमानतळ बंद. सर्व नागरी उड्डाणांसाठी 15 मे पर्यंत धरमशाला विमानतळ बंद असेल. अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा जम्मू ते नवी दिल्ली एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय. अंबाला बॉर्डरवर तणावाची परिस्थिती. युद्धाच्या पार्श्वभूमीवर 21 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय. उदयपूरमध्ये ड्रोन्स आणि फटाक्यांवर बंदी. जिल्हा दंडाधिकारी नमित मेहता यांची माहिती. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी. मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर. पालघर समुद्रकिनारी मोठा पोलीस बंदोबस्त. पालघरच्या किनारपट्टी भागात 38 चेकपोस्ट. 26 प्रमाणे हल्ला होण्याचा धोका असल्यानं पोलीस बंदोबस्तात वाढ. समुद्रकिनारी अलर्ट. पोलीस बंदोबस्तात वाढ. IPL पुन्हा सुरू करण्याबाबत BCCI निर्णय घेणार. आज या संदर्भात बैठक होण्याची शक्यता. सध्या भारत पाकिस्तानमधील तणावामुळे IPL स्थगित. राज्य क्रिकेट संघटनांसोबतही BCCI चर्चा करणार. IPLचे आणखी 16 सामने शिल्लक. बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, अहमदाबादमध्ये उर्वरित सामने होऊ शकतात. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं आज लोकार्पण. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन. अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक. महाराष्ट्रात 4 महिन्यात 25 वाघांचा मृत्यू. यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची माहिती. ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं निधन. काल शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.